हे बघ आई, जेव्हा श्रावणी घरी आली तेव्हा तू तिला असली आड घालाय नव्हतीस. मी तिचा नवरा आहे, माझं कर्तव्य आहे तिला मदत करणं आणि मी मदत करणार आहे. काय करायचंय ते करा, पण लक्षात ठेवा स्वयंपाक अगदी वेळेवरती आणि चविष्ट बनला पाहिजे. चल श्रावणी, तुला मदत करतो. शुभ ऐक ना, नको करूस मदत. कशाला उगाच आईंचा राग ओढवून घेतोयस. तू जा, मी करीन काय ते मॅनेज. दे बघ श्रावणी, तुला जेवण बनवता नाही येत आणि उगीच बोट बीट कापल, मी करतो मदत. शुभ, थट्टा पुरे आणि असं काय करतोस. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि नोकरीचं काय ते बघ. तू पैसे कमवून आणले नाहीस तरी घर कसं चालेल. माझ्याकडे जे पैसे आहेत ते आपण वापरू शकत नाही, माहितीये ना तुला. ऐक माझं, जा तू प्लीज. बरोबर आहे तुझं. हे सगळं ना त्या रुद्र आणि स्वीटीनं केले. माझ्यावर सूड उगवा लागलेत, पण काय हरकत नाही, मी हार मानणार नाही. श्रावणी, मी आजच दुसरी नोकरी मिळवून दाखवतो बघ. पण ऐक, मला तुझी मदत करू दे. तुला जेवण नाही बनवता येत ग, थोडंच फार शिकवतो, ठीक आहे? हे बघ, त्या तिघी बसल्यात तिथं तुझ्या जेवणाची वाट बघत. तू जेवण जर नाही चांगलं बनवलंस ना तर मग आई ओरडाल आणि शोभा ते टोमणा मारत बसेल. आणि ते मला नाही आवडत. थोडी मदत करतो आणि मग निघून जातो. एक काम कर, तोपर्यंत स्टोव चालू कर. गोजिरा रूप हिच चमचम चांदणी, खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मन हा जपणा शुभू, तू कर ना. उन्हात सावली, नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. श्रावणी बाळा, खरंच तुझं लय कौतुक आहे बघ. घरात एवढा लोकांनी तमाशा केला, तुझं मन उदास झालं, पर तरी बी न खचता तू एवढं समज जेवण बनवलंयस बघ. खरंच लय भारी. हे अख्खं जेवण तुमच्या लाडक्या सुनेने एकटीनं नाही केलं. तिच्या या बैलाने पण तिला मदत केलीये जेवण बनवायला. शोभे, तुझ्या तोंडून कवा तरी कधीतरी कुणाबद्दल तरी कौतुकाचे शब्द ऐकल्यात का ग? हा, तुला तर फक्त कष्टावरती पाणी फिरणंच माहितीये. म्हणजे करायचं यांनी आणि टोमना आम्हाला प्रत्येक वेळी आम्हीच वाईट का अण्णा?
अण्णा, अहो श्रावणीला जेवण बनवण्यासाठी मी फक्त मदत केली, बाकी सगळं तिनंच जेवण बनवलंय. केवढं ते कौतुक बायकोचं आ? आम्ही तर म्हणतो एक कामच करा, तू आणि श्रावणी उद्यापासून रोज जेवण तुम्हीच बनवा काय. अशी पण तुझी तर नोकरी पण गेले आणि दिवसभर बायको बरोबर गुलू 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 पण करता येईल. आणि खिशातले पैसे संपले का मग आपण सगळे अख्खी फॅमिली मिळून जाऊ अंबाबाईच्या मंदिरासमोर कटोरा घेऊन बसू भीक मागत. काय का शोभे, जेवणाच्या ताटावर काय अभद्र बोलायलीस? कवा अक्कल येणार आहे तुला? एवढं काय बोललो अण्णा आम्ही? ह्यो शुभू जर असाच कड्यांमध्ये चमचे ढवळत बसला का नाही दिवसभर तर हीच येळ येणार आहे आपल्यावर. काय बी कोणावरही कुठली येळ येणार नाही. उद्यापासून मी बी जाईन कामाला. अजाबात नाही. काय झाले परवा आठवतंय का? विसरत नव? तोंड काळ करून आला होता, लोकांच्या मारहाणीत जीव कसा बसा वाचवून आला होता. नाहीतर काय. अगं पर ते काही नाही. सानिकाचं प्रकरण मार्गी लागेपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पाऊल बी नाही ठेवायचं. अगं मी बोललो ना, विषय संपला. शुभू आहे की शुभू करेल नोकरी. हा पण घराचा करता पुरुष आहे ना तो, आणि त्याला अशी वेळ आणायचीच असेल घरावर तर करू दे त्याला बायको बरोबर काम. धुऊ दे भांडी, करू दे कपडे, होऊ दे बायकोचा काम मला बाप्या. आवाज काय, आम्ही तर वाटलं म्हणून बोललो. वर कुठं निघालास? दुसरी नोकरी शोधायला. आणि तसं बी आता या घरात शांतता कुठं राहिली आहे? ऐक ना शुभ, जेवण जा. नको श्रावणी, अरे शोभाताईच्या बोलण्यानं पोट भरलंय माझं. आता एक बी खास गाळ्याखाली जाणार नाहीये. अरे असं काय कर? कसं गेलं? केवढं बोललो आम्हाला. याच्या आधी हू का चू करायचं नाही पोरगा. शुभूला काय झालं? एवढा तंतनत निघून गेला, माझ्याकडे बघितलं बी नाही. आला काय तुम्ही? एकदम येळेवर आला काय, परफेक्ट टायमिंग. जेवायलाच बसत होतो, जा पटकन हात धुवून या. आलो आलो, भूक लागलीच होती. सासरी बुवा जेवू नका, लगेच आलो. आलोच. हाय बाई, सानू तू इकडे काय बसले आतमध्ये? बाहेर जेवण तयार आहे, चल जेवून घे. चल. नाही शोभत आहे, मला नाही जेवायचं. का? ज्या पोरीनं माझ्या आयुष्याची वाट लावली तिच्या हातचं जेवण मी जेव अजिबात नाही. साने अगं येडी आहेस काय तू? त्या श्रावणीमुळं तू स्वतःला त्रास करून घेणार आहे. हे बघ, आम्हाला तुझी काय अवस्था आहे ना ते नीट कळते, पण त्या पोरीची तेवढी लायकी आहे काय? ते काय नाही सानू. चल जेवायला चल बाहेर. नाही म्हणलं ना, मला नाही जेवायचं.